नमस्कार. सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी परिस्थिती खरंच खूप बिकट आहे. अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय आणि वेळ तर हातातून निसटून चालला आहे. पण अशा परिस्थितीत घाबरून न जाता फक्त 45 दिवसात मजबूत, ताकदवान रोपं कशी तयार करायची याचा एक ठोस उपाय आपण आज समजून घेणार आहोत. विचार करा, आकडा किती मोठा आहे. जवळपास 90% कांद्याची रोपं या अवकाळी पावसात खराब झाली आहेत, वाहून गेली आहेत. म्हणजे शेतकऱ्यांची सगळी मेहनत, पैसा सगळं काही पाण्यात गेलंय आणि यामुळे संपूर्ण हंगामच धोक्यात आला आहे. आणि खरी अडचण तर इथेच आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. चांगलं उत्पादन हवं असेल तर 15 डिसेंबरपर्यंत लागवड होणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता प्रश्न हाच आहे की एवढ्या कमी वेळात नवीन आणि निरोगी रोपं कशी तयार करायची? तर या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांनी दिलंय आणि हो, हे शक्य आहे. चला तर मग, हंगाम वाचवणारी ही पद्धत नेमकी काय आहे आणि तिची प्रत्येक पायरी काय आहे हे अगदी मुळापासून समजून घेऊया. ओके, तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे जमिनीची निवड. आणि इथेच आपल्याला आपला पारंपरिक विचार थोडा बाजूला ठेवावा लागणार आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता इथे एक गंमत आहे. साधारणपणे आपण कांद्याच्या रोपांसाठी कशी जमीन निवडतो? हलकी, पाण्याचा निचरा होणारी, बरोबर? पण आता सल्ला पूर्णपणे बदलला आहे. आपल्याला रोपांची वाढ झपाट्याने करायची आहे. म्हणून आपल्याला निवडायची आहे मजबूत, सुपीक आणि जास्त सेंद्रिय कर्ब असलेली जमीन. अशी जमीन रोपांना पहिल्या दिवसापासून ताकद देईल आणि त्यांची वाढ जोमाने होईल. ठीक आहे, जमीन निवडली. आता पुढचा टप्पा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बीज प्रक्रिया. आणि इथेच अनेक जण एक मोठी चूक करतात, ज्यामुळे सगळी मेहनत वाया जाऊ शकते. हो, एक सर्वसाधारण समज असतो की कंपनीकडून पॅक होऊन आलेलं बियाणं म्हणजे एकदम रेडी टू यूज, ते थेट पेरणीसाठी तयार आहे. पण खरं सांगायचं तर ही एक खूप मोठी चूक आहे. कंपनीने केलेली प्रक्रिया ही वेगळ्या कारणासाठी असते. म्हणजे बघा, कंपनी जी प्रक्रिया करते ती बियाणं दुकानात किंवा गोदामात चांगलं टिकावं यासाठी असते. शेतात ते लवकर आणि जोमाने उगवण्यासाठी नाही. त्यासाठी आपल्याला पेरणीच्या फक्त 1-2 तास आधी स्वतः एक खास 2 टप्प्यांची बीजप्रक्रिया करणं गरजेचं आहे. हाच खरा बूस्टर डोस आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे, फक्त 2 टप्प्यांची. पहिल्यांदा रासायनिक प्रक्रिया. यात आपण बियाण्यांना कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जर्मिनेटरचं मिश्रण लावतो. हे झालं बियाण्याचं संरक्षक कवच. मग अर्धा तास थांबून दुसरा टप्पा येतो जैविक प्रक्रियेचा. यात ट्रायकोडर्मा आणि NPK जीवाणूंचा लेप द्यायचा. हे झालं वाढीसाठीचं टॉनिक. म्हणजे संरक्षण आणि पोषण दोन्ही एकाच वेळी. चला, बियाण्याला तर आपण तयार केलं. आता त्याचं घर म्हणजे ज्या वाफ्यात ते वाढणार आहे त्यालाही तेवढंच पोषक आणि सुरक्षित बनवायचे. तर वाफा तयार करताना पेरणीच्या आधी आपल्याला जमिनीत एक खास मिश्रण टाकायचे. यात काय काय आहे? तर यात आहे 14-35-14 सारखं NPK खत, जे मुख्य अन्न आहे. सोबतच जमिनीची ताकद वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्ब. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, निमिट्स, जे सूत्रकृमींपासून बचाव करेल. आणि बुरशीचा धोका टाळण्यासाठी बुरशीनाशक. हे म्हणजे रोपांसाठी एक कंप्लीट हेल्थ पॅकेज आहे. हे सूत्रकृमी म्हणजे काय? तर जमिनीतले अदृश्य शत्रू. ते डोळ्यांना दिसत नाहीत, पण रोपांच्या मुळांना पकडून त्यांची वाढच थांबवतात. आधी ही समस्या इतकी नव्हती, पण आता अनेक ठिकाणी रोपांची मुळं उपटल्यावर स्प्रिंग्ससारखी वाकलेली दिसतात. हे त्याचंच लक्षण आहे. म्हणूनच निमिट्सचा वापर आता खूप गरजेचा झालाय. चला, आपली सगळी पायाभरणी झाली आहे. आता बघूया पुढच्या 45 दिवसांचं अचूक नियोजन. दिवसेंदिवस आपल्याला कोणती कामं करायची आहेत ते आता पाहूया. हे आपलं मिशन 45 डेजचं कॅलेंडर आहे असं समजा. पेरणी झाली की बरोबर 10व्या दिवशी पहिली संरक्षणात्मक फवारणी. त्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान तण नियंत्रणावर लक्ष द्यायचं. आणि मग 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान वाढीला गती देण्यासाठी दुसरा खताचा डोस आणि फवारणी. आणि बस 45व्या दिवशी आपली रोपं शेतात जाण्यासाठी तयार. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, तण नियंत्रण खूप काळजीपूर्वक करावं लागतं. त्यासाठी उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर अशा 2 वेगवेगळ्या पद्धती वापरायच्या आहेत. असं केल्याने आपल्या नाजूक रोपांना कोणताही धक्का लागणार नाही आणि तणही नियंत्रणात राहील. आता बघूया 10व्या दिवशी करायची पहिली फवारणी. ही एक प्रकारची 4-in-1 फवारणी आहे. यात किडींपासून संरक्षणासाठी कीटकनाशक आहे, बुरशी रोखण्यासाठी बुरशीनाशक आहे, वाढीला चालना देण्यासाठी बायोस्टिम्युलंट आहे आणि थेट पोषण देण्यासाठी विद्राव्य खतही आहे. कोणती उत्पादनं आणि किती प्रमाणात वापरायची याची सगळी माहिती इथे दिली आहे.
तण नियंत्रणाचं महत्त्वाचं काम झालं आणि आपली रोपं थोडी स्थिर झाली की साधारण 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान त्यांना एक जबरदस्त ग्रोथ बूस्टर देण्याची वेळ येते. हा दुसरा खताचा डोस खास करून रोपाची काडी जाड करण्यासाठी आणि मुळं मजबूत करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. यामध्ये 24-24-08 सारखं खत, सल्फर आणि गुगलीसारखं बायोस्टिम्युलंट आहे. हे तिन्ही घटक मिळून रोपांना आतून मजबूत बनवतात. आणि या दुसऱ्या खताच्या डोसनंतर येते आपली दुसरी आणि शेवटची महत्त्वाची फवारणी. हिचा उद्देशही तोच आहे, वाढत्या रोपांना सतत संरक्षण आणि पोषण पुरवत राहणं. यातही कीटकनाशक, बुरशीनाशक, बायोस्टिम्युलंट्स आणि विद्राव्य खतं यांचं योग्य मिश्रण आहे, जे त्या टप्प्यावरच्या वाढीसाठी आवश्यक आहे. बरं, मग या सगळ्या नियोजनाचं, या 45 दिवसांच्या अचूक मेहनतीचं फळ काय मिळणार? तर ते म्हणजे पुनर्लागवडीसाठी 100% तयार, एकदम दमदार आणि निरोगी रोपं. 45व्या दिवशी एक निरोगी रोप ओळखायचं कसं? तर त्याची काडी जाड आणि मजबूत असेल. त्याला उपटून बघितलं तर पांढऱ्या शुभ्र मुळ्यांचा अक्षरशः गुच्छ दिसेल. पानं हिरवीगार आणि टवटवीत असतील आणि त्यावर कोणताही रोग किंवा कीड नसेल. अशी रोपं शेतात लावल्यावर ती नक्कीच तग धरतील. म्हणजे बघा, ही संपूर्ण प्रक्रिया फक्त एका संकटावर मात करण्याची नाही, तर त्या संकटाचं संधीत रूपांतर करण्याची आहे. या पद्धतीनं फक्त रोपं नाही, तर आपला पुढचा संपूर्ण हंगाम सुरक्षित होतो. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की आपलं शेत या पुढच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी तयार आहे का?